सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला आपण महाराष्ट्राची शाहिरी कला हिचं अनुभूती घेणार आहोत। आपल्याकडे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची झाली तर ती केली जाते गणरायाच्या आराधना, आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना कलाधिपती गणराया गणपती त्याचं स्तवन या शाहिरी गणातून करताना शाहीर संजीवन आपल्या या गणात काय म्हणतात? हे नमो शारदे हे नमो शारदे तुला गणपते पार्वतीच्या नंदना हे नमो शारदे तुला गणपते पार्वतीच्या नंदना या हो कसं यायचं गणराया? तुम्ही नाचत यावे धावत यावे नाचत यावे धावत यावे नाचत यावे धावत यावे नाचत यावे धावत यावे नाचून विकले पद पाहावे तुम्ही नाचत यावे धावत यावे नाचत यावे धावत यावे नाचून विकले पद पाहावे या हो गजानना गणरायाचं आगमन ज्या स्वरमंचावरती होते
त्या स्वरमंचावरती सगळी विघ्न दूर होतात, कारण तो विघ्नहर्ता, तो सुख करताय, तो सगळे पाश तोडतो. आणि म्हणून मग शाहीर संजीवन काय म्हणताय, देव गणपती नाचत येते, नचत येते देव गणपती, नचत येते देव गणपती, नचत येते शब्दांमधून अर्थ ही धडकी, नाच गावणी रसिक जनांनो ऐका आता बरदाच्या गात्या ओम नमो राष्ट्ररक्षिणी रक्तमर्दिनी तुळजा भवानी प्रथमता मुजरा तुझ्या मती मजल्या विकवन करण्या स्फूर्ती मजल्या विकवन करण्या शिवाजी राजांचे गुण महाराष्ट्र दक्षिण्यासाठी माय भगवती साहरी होती भवानी शिवबाची तलवार करोनी यवनांचा संहार
आपण असं म्हणतो की शिवाजी राजे घराघरात जन्माला आले पाहिजे, पण मी उलट म्हणतो शिवाजी राजांच्या अगोदर जी मातृशक्ती आहे ज्यांनी शिवाजी राजा घडवला ते जिजाऊ माँसाहेब हे अगोदर घराघरात जन्माला आले पाहिजे, कारण तिच्या हाती पाण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी. आणि म्हणून मग शाहीर म्हणतात कदंब दैवी अवतार जिजाऊ थोर राष्ट्र आधार राष्ट्र आधार राष्ट्र आधार राष्ट्र आधार. पाहून यवनांच्या क्रूर कृत्यास बाळ कडू दिले ऐसे पुतरास रामाचे राज्य आले उदयास रामाचे राज्य आले उदयास रामाचे राज्य आले उदयास जी 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 जी. काय परिस्थिती होती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा महाराष्ट्र कसा होता मंडळी. मराठ्यांच्या तलवारीला बादशाही हात, मराठ्यांच्या तलवारीला बादशाही हात, विरळते आपसात गोंधळ माजला देशात. देव नाही देवळात दहशत बसली लोकात, निराशेचा काळ लोटला जिजाऊंचा कंठ दाटला जिजीर हा जिजीर, जिजाऊंचा कंठ दाटला जिजीर हा जिजीर. महाराष्ट्र भूवरी यवन ते खाली धुमाकूळ खाली धुमाकूळ खाली धुमाकूळ. जुलुम पाहुणी आई जिजाई होई व्याकुळ. राजी 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 रामदा जी राजी राजी जी राजी राजी राजी. राजशाही शूर भोसले पती शोभले लग्न जाहले जिजाऊ लक्ष्मी भोसले घराण्यात वरददायिनी महाराष्ट्रास वाचविले तिने देश धर्मास जी वाचविले देश धर्मास जी वाचविले तिने देश धर्मास जी जी जी. पूर्वीच्या काळी लग्न लवकर व्हायची मंडळी, बरं होतं ते. लवकर लग्न केली जायची. जिजाऊ उपवर झाल्या, शहाजी राजांसोबत त्यांचं लग्न केलं. एकत्र नांदू लागले, एकत्र वाढू लागले. पहिल्यांदा गर्भधारणा झाली तेव्हा मुलगा झाला. मोठ्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. शिवाजी राजांचे थोरले बंधू. पित्यासोबत जास्त काळ राहिल्यामुळे बादशाही नोकरी पत्करावी लागली आणि त्या काळात निजामशाही आदिलशाही निजामशाही आदिलशाही या चक्रव्यूहात अडकलेले आमचे शहाजी राजे स्वराज्याची संकल्पना जिजाऊंच्या गर्भात वाढू देत आहेत. प्रयत्न केला त्यांनी सुद्धा निजामच्या राजवटीत निजामशाहीचा छोटा वारसदार शोधून
निजामशाहीच्या स्वरूपात स्वराज्य बांधणी करण्याची संकल्पना योजली, म्हणून आम्ही शहाजी राजांना हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हणतो. पण तो काळ, ती स्थिती, परिस्थिती, लोक हे सहकार्य करणारे नव्हते, म्हणून ती योजना तिथेच बारगळली. पण जिजाऊंनी ती संकल्पना उचलून धरली आणि शहाजी राजांना सांगितलं, महाराज साहेब, आपण इतके पराक्रमी शूर, पण या परकीयांची गुलामी का करतोय? शहाजी राजांना माहित होतं की हे शब्द जिजाऊंचे नाहीत, तर तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या स्वराज्य बीजाचे आहे. आणि मग जिजामाता यांना दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली, त्या वेळी त्या आई भवानीकडे मागणी करतायत, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु राष्ट्र रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी हे आई भवानी, तू माझ्या पोटी एक पराक्रमी अपत्य दे, की जी ही यवनांची पीडा मोडून काढेल, धर्माची पुनर्बांधणी करेल आणि राम राज्य इथे आणेल. आणि अखेर जिजाऊंना डोहाळे लागलेले. आजच्या काळातल्या महिलांना डोहाळे लागतात ते दांड्याचे लागतात, बर्गरचे लागतात, चिंचोके खायचे लागतात. मला ना बया, मला काळी वाटी खावीशी वाटते. अहो, येताना जरा 2-3 पाटीच्या पेन्सिल आणा ना. अहो, मला ना पिझ्झा खायचा, जरा न्या ना मला पिझ्झा हटवते. हे असं खाणं खाल्ल्यावर येईल का शिवाजी राजा जन्माला? महाराज म्हणतात, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती. धर्माची, राष्ट्राची सेवा करण्यासाठी आमच्या जिजाऊ मा साहेबांसारखे डोहाळे आपल्या घरातल्या स्त्रियांना लागले पाहिजे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की ही आपल्या घरातील स्त्रियांची जबाबदारी आहे की त्यांनी कुठलं बाळकडू आपल्या मुलांना पाजायचंय, तर राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजायचंय. जिजाऊंचे डोहाळे कसे होते म्हणाल? जिजाऊंना लागले डोहाळे, किती आगळे हाती घेऊन नंगी तलवार, हाती घेऊन नंगी तलवार. ओ उद्या मला घोड्यावर स्वार, म्हणते जिजाऊ देऊन ललकार जी, म्हणते जिजाऊ देऊन ललकार जी, म्हणते जिजाऊ देऊन ललकार जी. आणि यानंतर
फाल्गुन वद्य तृतीयेस शिवबा जन्मास धाक यवनास पोटी जिजाऊंच्या रुद्र तुम्ही म्हणाल हे दोघच एकमेकाशी खेळत बसलेले आहेत. कसं आहे मंडळी, हा मंच जो आहे ही नारदाची गादी आहे. जशी कीर्तनात असते तशी शाहिरीतली. कारण मी या गादीवरून फक्त इतिहास मांडत नाही तर प्रबोधन करतोय. संत पंत आणि तंत कवी ह्याची परंपरा महाराष्ट्राला लागली आणि त्याच्यातून लोक जनजागृती झाली म्हणून ही गादी नारदाची गादी मी मानतो. ती असं म्हणते की जेव्हा तुमचा रंग चढतो तेव्हा लोकांनाही रसिक मायबापांना सुद्धा रंग चढतो. म्हणून आमची चुरस चालू असते. फाल्गुन वद्य तृतीयेस शिवबा जन्मास धाक यवनास पोटी जिजाऊंच्या रुद्र अवतार. यवनी पापांचा घडा भरणार आता जुलमाचा काळ सरणार जी. आता जुलमाचा काळ सरणार जी. आता जुलमाचा काळ सरणार जी. महाराज वाढताय, मोठे होत आहेत, रांगताय आणि त्यांच्या सोबत जिजाऊ माँसाहेब कुठल्या प्रकारचे व्यवहार करतायत, काय बाळकडू पाजून संस्कार देतायत. आमच्या जिजाऊ त्यांना घेऊन हडपसरच्या फिनिक्स मॉलमध्ये किंवा सिंहगड रोडच्या अभिरुची मॉलमध्ये जाऊन सिनेमा दाखवत नाही. झुकेगा नाही असं नाही म्हणत ते. ज्या मुलाकरवी राष्ट्राचा उद्धार करायचा आहे, धर्माचा उद्धार करायचा आहे, रयतेचं रक्षण करायचंय, त्याला आधी रयत काय सोचतीये हे दाखवलं तर पाहिजे. म्हणून आमच्या जिजामाता त्यांना घेऊन जातायत त्या आजूबाजूला असणाऱ्या मंदिरांमध्ये. तिथं हरिकीर्तन प्रवचन चालू आहे. तिथं बुवा सांगताय रामायणाचे कथा, महाभारतातील कथा, त्या व्यक्तिरेखा, आपला आदर्श शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे आदर्श भगवंत. आणि असं संस्काराचं बाळकडू आमच्या जिजाबाईंनी दिलं. ते कसं म्हणाल, जिजाबाईच्या जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून, जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिवबाग कथानी कीर्तन. ऐकतो
बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. जिजामाता सांगतायत त्यांना, शिवबा परिस्थिती बघताय का? शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण, शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण. लढती मराठे मैदानी, लढती मराठे मैदानी अन मजेत सुलतान, लढती मराठे मैदानी आणि मजेत सुलतान. शिवबा बघताय ना काय परिस्थिती आहे. महाराज साहेब सुद्धा चाकरी करतायत, इतके शूरवीर आहेत, पण भोसल्यांचा आणि जाधवांचा वैर याचा फायदा घेतला त्या बादशाही तख्तांना. शिवबा तुमच्या पूर्वजांनी या देशावर राज्य केलेले आहे, जनतेच्या मनावर अधिराज्य केलं, आणि आज त्यांचे वंशज काय करतायत? शूर सरदार चाकर, शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण. लढती मराठे मैदान, लढती मराठे मैदानी, लढती मराठे मैदानी अन मजेत सुलतान. लढते मराठे मैदानी आणि मजेत सुलतान. यांची चाकरी, यांची चाकरी, यांची चाकरी देऊया सोडून, यांची चाकरी देऊया सोडून. ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. काय परिस्थिती आहे शिवबा बघा. जाती जातीत वाटून तिला वादंग पेटून, जाती जातीत वाटून तिला वादंग पेटून. करा एकत्र सर्वांना, करा एकत्र सर्वांना द्याव जोखड फेकून, करा एकत्र सर्वांना द्याव जोखड फेकून. महत्व एकीचे, महत्व एकीचे, महत्व एकीचे साऱ्यांना सांगून, महत्व एकीचे साऱ्यांना पटवून. ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. मंडळी एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगू इच्छितो. आजच्या काळामध्ये नको त्या गोष्टींचा दंगा फार होत असतो. ज्या गोष्टी आपल्या परंपरेत नाही त्या आपण इतक्या आवडीने करतो की नक्की परंपरा कुठली आहे याचा प्रश्न शाहिराला पडतो.
आणि मग शाहिरी फटक्यांच्या माध्यमातून आम्ही बरेच शाब्दिक फटके जनतेला देऊन येतो, अंतर्मुख करतो, त्यांना आत्मज्ञान घेण्याचं विनवणी करून येतो. कारण प्रसंग तुम्हाला काय सांगतो बघा, आपण देवाच्या आळंदीत आहे, इथे माऊलींनी आपलं आध्यात्मिक कार्य केलं, संजीवन समाधी घेतली, इतक्या पुण्यभूमीत आपण आहोत. पण इथेही काही वाईट गोष्टी घडतात, कारण आपण आपली संस्कृती विसरलो. हल्लीच्या मुलांना टोपी घालायची लाज वाटते, पण जेव्हा अशी मुलं आपली टोपी घालून पांढरा स्वच्छ सदरा आणि धोतर नेसून समोर बसतात, तेव्हा वाटतं की हो, आपली संस्कृती टिकणार आहे ती या लोकांमुळेच. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील काका वाघमारे हे माझ्या वडिलांचे आणि काकांचे मित्र, आणि सुनील काकांचा मुलगा हा माझा वर्गमित्र सुयोग वाघमारे इथे बसलेले आहेत. आम्ही दोघंही डीएडला एकत्र होतो, आणि मला सांगायला फार आनंद वाटतो की 2-2.5 वर्ष आम्ही एकत्र शिक्षण क्षेत्रात काय काय करता येईल याच्या बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा केली, एकत्र वाढलो, खेळलो, भांडलो सुद्धा. नंतर सांसारिक प्रपंच वगैरे गोष्टींमुळे थोडा संपर्क कमी होतो, पण जिथे मनाच्या गाठी पडलेल्या आहेत तिथे रोज संपर्क झालाच पाहिजे अशी काही गरज उरत नाही. आज बरोबर 13 वर्षांपूर्वीचा काळ मी आठवतो. त्यावेळेला सुयोगलाही माहीत नव्हतं की आळंदीमध्ये मी येईल, आणि मी आलो तर मी शाहीर म्हणून येईन हे मला स्वतःलाच माहीत नव्हतं. मी, माझी पत्नी आणि सुयोग एकाच कॉलेजमध्ये शिकलो आहोत. माझा शाहिरीचा प्रवास फक्त 7च वर्षापूर्वी सुरू झालाय. मला कुठलाही सांगीतिक वारसा नाही, काकांनाही माहिती आहे. मी हे करू शकलो कारण फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं प्रेम. शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयाचे मनन करावे, शिवकार्याचे पाईक व्हावे, देव देश अन धर्म कारणे. हा मूल मंत्र आम्हाला दिला, आणि राष्ट्रात निर्मोघ्या शिवसूर्य जाळ ही एकच संकल्पना घेऊन मी हा शाहिरीचा प्रवास करू लागलो. मी अजूनही एका ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वीला इंग्रजीचा शिक्षक म्हणून काम करतो. शाहिरी ही माझी लोककला टिकावी, माझी मराठी भाषा ही या माध्यमातून टिकली पाहिजे, आणि शिवाजी महाराजांचं गुणगान घराघरात गेलं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा मला शाहिराला फोन येतो की शाहीर आमच्या इथे उद्या बारसे, तुम्ही पाळणा गायला याल का? काका ही परिस्थिती आहे पुण्यामध्ये. पाळणा गाण्यासाठी त्यांनी शाहिरीचा कार्यक्रम ठेवला. ही परिस्थिती आहे. आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. मराठी भाषिक लोकांमध्येच मराठी बद्दलची इतकी अनास्था. त्याच्यामुळं अज्ञान दीनबंधूंना यावी कल्पना, देशाची जाणा, या हेतूमुळे घेतला शाहिरी बाणा. तुम्ही काय संस्कार देता याच्यावरती तुमचं सगळं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. या शाहिरीच्या निमित्तानं मी स्वतःचाच शोध घेतोय की मी कोण आहे. महाराजांनी मला हे काम दिलं म्हणून मी हे करतोय, एवढंच मानून मी इकडे येतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी बनते की आजचा कार्यक्रम ऐकताय, इतिहास जाणून घेताय, पण इतिहासासोबत वर्तमान काय आहे हे सुद्धा ऐकण्याची तुम्ही ताकद ठेवली पाहिजे. कारण वर्तमान अक्षरशः वाईट आहे. जाती जातीत वाटून ठेवलंय. या लोकांना शिवबा तुम्ही एकत्र करा. ब्राह्मण, मराठा, साळी, माळी, मांग, महार, सांबा, कोळी यांना एकत्र करा. या सगळ्यांची मोठ बांधा.
गवताची एक काडी सहज मोडली जाऊ शकते, पण अखंड गवतांनी विणलेला दोर मस्तवाल हत्तीला काबूत आणू शकतो शिवबा. एकी हेच बळ. स्वराज्य निर्माण करताना एकट्याने करायचं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. याची पायाभरणी केली आमच्या सगळ्या संत मंडळींनी. म्हणून तुम्ही जस्ट आपला इतिहास मागे पाने पलटून बघा. प्रत्येक जातीत संतांनी जन्म घेतलाय. ही ईश्वराची दैवी कल्पना नाही तर काय. पण आपण काय केलं तर या संतांना सुद्धा जातींच्या जोखडात बांधून ठेवलं. महापुरुष संत मंडळी कुठल्याही एका जाती धर्माचे नाहीत, ते संबंध मनुष्य जातीचे आहेत. एवढीच संकल्पना घेऊन महाराजांनी इथं धर्माचं, न्यायाचं स्वराज्य स्थापन करता यावं म्हणून ही स्वराज्याची मोठ बांधली. आणि ते बोबडं बोलणारं बाल शिवबा अजून बोलता येत नाही हो, स्पष्ट बोलता येत नाहीये. पण आमच्या जिजाऊ मासाहेब त्यांना सांगतायत की बघा, महाराज सांगतायत यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत अवतार घेणार. तुम्हाला भगवंत व्हायचं नाहीये, पण त्यांची ती वाणी खरी ठरेल असं कार्य तुम्हाला करून दाखवायचंय शिवबा. आणि म्हणून ते प्रेरित झालेलं बाळ काय म्हणतंय, रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यानात. रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यानात. रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यानात. बाळ प्रेरित होऊन म्हणे बोबड्या स्वरात. बाळ प्रेरित होऊन म्हणे बोबड्या स्वरात. बाळ इतकं प्रेरित झालंय, 100 वेळा 1000 वेळा जिजाऊ मासाहेब एकच शब्द बिंबवतायत, हिंदवी स्वराज्य शिवबा, हिंदवी स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय. आणि मग ते बोबडं बोलणारं बाळ काय म्हणतंय, काय काय महाराष्ट्रात स्वराज्य थापीन. पेरावं तेच पीक येतं, जगाची रीत नवं काय त्यात. अमरशेख म्हणतात, शाहीर अमरशेख म्हणतात, शहाजीनं पराक्रम पेरला राष्ट्राचा उद्धार करण्याला आणि शिवाजी सर्जा अवतरला. अडीच वर्षाचं बोबडं बोलणारं पोरग आईच्या शब्दाचा मान ठेवून स्वराज्य शब्दाची पूर्ण फोड पण करता येत नाही, उच्चारता येत नाही. आणि ते काय म्हणते, महाराष्ट्रात स्वराज्य स्थापीन. हे शिवाजी महाराज बोलू शकले कारण एकच, ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन. ऐकतो बाळ शिव बघ कथानी कीर्तन.
देशसेवेचे संस्कार नसा नसात वाहू दे, देशसेवेचे संस्कार नसा नसात वाहू दे, शिवतत्वाची ही ज्वाला, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे. म्हणे श्रीकांत म्हणे श्रीकांत, म्हणे श्रीकांत देवाला विणवून, म्हणे श्रीकांत देवाला विणवून. ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन, 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 ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन. हे अशा प्रकारचं बाळकडू आमच्या जिजाऊंनी दिलं. आणि काय सांगतायत जिजामाता की स्वातंत्र्याचं बाळकडू पाजलं त्यांनी शिवबासाजी जी जी, त्यांनी शिवबासाजी जी जी, त्यांनी शिवबासाजी जी जी. स्वातंत्र्याचं बाळकडू पाजलं त्यांनी शिवबासाजी जी जी, त्यांनी शिवबासाजी जी जी, त्यांनी शिवबासाजी जी जी. देश धर्म राखण्यासाठी आला जन्मास जी जी जी, आला हिंदवी राज्य स्थापावे घ्यात वधू ध्यास जी जी जी, घ्यावा तू आईची पुरवतू बाळा एवढी आस जी जी जी, एवढी मातेचे बोल ऐकुनी मोठा आवळुनी लाला होऊनी कर्ज तो बाळ ऐकावत. कर्ज तो बाळ ऐकवत नास, मीच रोखेन यवनी त्रासास, वाचवेल गोमाता ब्रह्मणास जी जी, वाचवेल गोमाता ब्रह्मणास. मासाहेब आम्ही गोमातेचं रक्षण करू, रयतेचं रक्षण करू, मंदिरांचं रक्षण करू, ब्राह्मणांचं रक्षण करू, सर्वांची एकजूट बांधून इथं स्वराज्याची स्थापना करू. पण हे करताना शिवाजी महाराजांनी हातामध्ये इंस्टाग्राम खोलून रील बघत बसले नाही. उंची वस्त्र नेसून छानपैकी मोत्यांच्या माळा घालून कुठल्या तरी गड किल्ल्यांवर सेल्फी घेत बसले नाही. तर त्यांनी काय केलं, काय केलं म्हणाल? हॅलो. शिवबान मुलुख बघितला चौफेर घोडा पडविला, शिवबान मुलुख बघितला चौफेर घोडा दवडिला, चौफेर घोडा दवडिला, गोळा केले सर्व समाजाला, शेतकरी मजूर वर्गाला, शेतकरी मजूर वर्गाला, बालशिवबा म्हणे सगळ्याला, बालशिवबा म्हणे सगळ्याला, गुलामीचा काळ आता गेला, नका साहू तुम्ही अन्यायाला, नका साहू तुम्ही अन्यायाला. घेऊन तुम्हा संगतीला स्थापी नाही विराजाला, स्थापी नाही विराजाला, स्थापी नाही विराजाला, स्वराज्याचं करीन सुराज्य देत शब्दाला जी जी, देत शब्दाला, स्वराज्याचं करीन सुराज्य देत शब्दाला जी जी जी, देत शब्दाला, देत शब्दाला जी जी जी. आणि मग घेऊन मावळी पोर शिवाजी, अहो घेऊन मावळी पोर शिवाजी निघाले रपेट मारायला.
अहो निघाले रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला निघाले रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला घेऊन माऊली पोर शिवाजी निघाले रपेट मारायला घेऊन माऊली पोर शिवाजी निघाले रपेट मारायला निघाले रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला निघाले रपेट मारायला हो स्वराज्य शपथ घ्यायला शिवरायांना स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती आत्माराम पाटील यांचं कवन आहे. शिवाजी राजांना आपण शेतकरी राजा म्हणतो, कृषक शिवराज म्हणतो. कारण काय, त्यांनी काय केलं, जीवा भावाचं जमवून मैतर जीवा भावाचं जमवून मैतर जिजा मातेच्या शब्दा खातर भूमीत फिरवून सोन्याचा नांगर भूमीत फिरवून सोन्याचा नांगर लागलाय मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला लागलाय मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला लागलाय मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला शिवरायांनी काय केलं, सगळ्या मावळातील पोरांना एकत्र केलं आणि सांगितलं, गड्यांनो चला आपल्याला जायचंय. कुठे, सेड ब्रिज वर फोटो काढायला. आपल्याला जायचंय कुठल्या गोष्टीसाठी म्हणाल, स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यायला. तुम्ही सगळे शेतकरी आहात, या मातीची सेवा करता, हातात कुदळ फावडा खुरपी घेता, विळा घेता, तुमचं गोधन आणि तुमचं उभं राहिलेलं पीक हे यवन लुबाडून नेता. 4 महिने शेतीची कामं करा तुम्ही लोक. 4 महिन्यानंतर कुदळ फावडा खुरपी इळा डाव्या हातात घ्या आणि उजव्या हातात तलवार घ्या आणि या मातीचं रक्षण करा. प्रत्येक वेळी शिवबा तुमच्या मदतीला धावून येऊ शकणार नाही. तुम्हाला शिवरायांचा, स्वराज्याचा, भगव्या ध्वजाचा मावळा व्हावा लागेल. 350-400 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी महाराजांच्या नावाने जेव्हा गर्जना दिली जाते तेव्हा किमान माझ्या तरी अंगावर शहारे उभे राहतात. तुमच्या राहतात का, बघूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आळंदीकर हे झालं चाराने. सुयोगने आणि मी चाराण्याचं नाणं बघितलंय, आत्ताच्या पिढीने नाही बघितलं. आपल्याला बंदा रुपया बघायचा आहे. मला तुमचा आवाज ऐकायचा आहे, किमान घोषणा देताना तरी पेटूया. राजांचा जय जयकार करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ज्याला देवाने 2 हात दिलेत त्याने हात वर करून घोषणा द्यायची. दोन्ही हात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते शिव हर हर. वा वा, आवाज आहे, आवाज आहे, आवाज आहे. अहो लागलाय मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला. मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला लागलाय मावळ पेटायला हो लागलाय मावळ पेटायला.
तान्या सूर्या अन पासल कर, तान्या सूर्या अन पासल कर, काकडे जे दे भाऊ नरे कर, तान्या सूर्या अन पासल कर, काकडे जे दे भाऊ नरे कर. गोदाजी यसाची दावत मोर, गोदाजी यसाची दावत मोर. कुठे निघालेत सगळे? कुठे कुठे? निघाले सगळे रायरेश्वराला हो स्वराज्य शपथ घ्यायला. सह्याद्रीचं रोहिड खोर तिथेच बसलंय रायरेश्वर. सह्याद्रीचं रोहिड खोर तिथेच बसलंय रायरेश्वर. भंडारा उधळू देवाच्या मोर, भंडारा उधळू देवाच्या मोर. हे शंभू महादेवा, यवनाची पीडा आणि गुलामी मोडून आम्ही सर्व मावळे एक दिलाने एकजुटीने या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन करू. तू आम्हाला बळ दे, तू आम्हाला सहाय्य कर असं म्हणत शिवरायांनी कमरेची कट्यार काढून बोटानं सरकर वार केला, रक्तानं अभिषेक केला आणि शिवराय म्हणाले, सुराज्य घेऊ फुलवायला हो, सुराज्य घेऊ फुलवायला. आणि म्हणून मग शाहीर म्हणतात, स्वराज्याची शपथ घे. स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याची शपथ घेऊन बालशिवबान रक्त सांडून, रक्त सांडून केला अभिषेक रायरेश्वरात. उदय स्वातंत्र्याचा जाहला खास आई भावानी होती साई. आणि मग इथून स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. स्वराज्याचं सुराज्य होऊ लागलं आणि एक 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 किल्ला शिवराय घेत राहिले. कारण ज्याचा किल्ला त्याचं स्वराज्य. देखरेखीखाली जर आसपासचा प्रदेश ठेवायचा असेल तर तुमचा किल्ला तुमच्या हातात पाहिजे. आमच्या गावांमध्ये काय छान संस्कृती होती. आत्ताची सकाळ ही वेगळ्या गाण्यांनी होते. कुठल्या गाण्यांनी होते माहितीये? कुणीच नव्हतं रे किसना. छान गवळण आहे पण वेगळ्या पद्धतीने ऐकली जाते. कारण आमच्या एका ताईंनी ती फेमस केली. त्या डीजेच्या सॉन्गवर त्यांनी इतके छान डान्स केला की ती गवळण फेमस झाली. हल्लीच्या लोकांना आहे ना अशा प्रकारची गाणी फार आवडतात. आणि जर मी त्यांना म्हणलं की माझ्या मागं म्हणा बरं, म्हणा बरं, हे लोक वाजवणार नाही, फक्त काका सूर देतील. आपण सर्वांनी एकमेकांच्या सुरात सूर मिसळून गाऊयात. काय गाऊयात? जिजाबाईच्या एक कडवं माझ्यासाठी, आजच्या या सभेसाठी, आजच्या या नवरात्राच्या
पवित्र दिवसासाठी शिवरायांसाठी एकदा एक कडवं माझ्यासोबत एकमेकांच्या सुरात सूर मिसळून आणि तालात ताल भरून गाऊया. गाऊयात का? आहे का तयारी? नक्की ना? का दुसरं पाहिजे गाणं? दुसरं पाहिजे का? त्या नटीनं मारली मिठी मला ते पाहिजे का? हे असले गीत गात नाही आम्ही. आहे लोककलेच पण आम्ही असं गात नाही. असं गाणं म्हणूयात. जिजाबाईच्या काळ्या जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बाग कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाग कथा नि कीर्तन. शूर सरदार चाकर शौर्य ठेविले तारण. लढती मराठे मैदानी ओन मजेत सुलतान. यांची चाकरी देऊया सोडून. ऐकतो बाळ शिव बघ कथा नि कीर्तन. 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 असं एकमेकांच्या सुरात आणि तालात ताल भरून गाणारी आपली पिढी कुठेतरी आता विरळ होत चालली आहे. म्हणून शाहिरीच्या माध्यमातून शिवरायांचा पाळणा असेल किंवा शिवरायांचं कुठलंही एखादं गीत असेल हे या लोकांकडून वधवून घेतलं तर जरा तरी मराठीचं ज्ञान टिकून राहील अशी एकदम प्रांजळ संकल्पना आहे माझी. कशी संस्कृती होती आमची? काय प्रकारचं सकाळचं वातावरण असायचं. आमच्याकडे गावागावांमध्ये आधी पिंगळा यायचा आणि त्यानंतर यायचा तो वासुदेव. काय प्रकारचं अध्यात्म सांगायचे, काय प्रकारचं प्रबोधन लोकांना करायचे, कारण ते लोकशिक्षक होऊन गेले. त्याची एक झलक तुमच्या समोर सादर करतोय. काय मराठी संस्कृती आहे याचं वर्णन करणार हा आजचा शाहिरीचा कार्यक्रम. याच्यामधला हा खास तुमच्यासाठी आणलेला भाग तो म्हणजे आमच्या शाहिरीतील लोककला प्रबोधनाचा वासुदेव. ऐकूयात. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. आज या तीर्थक्षेत्रामध्ये पहिल्यांदा आमचा हा साधा भोळा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे. मन सगळं भरून गेलं, कारण संप्रदायाचं बीज इथून उगमस्थान झालं. म्हणून माऊलीला वंदन करतो. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक प्रदेशं विधेन्द्रादिदेवो
सदा तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जय जय रघुवीर समर्थ। महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबाराय नाथ महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत श्री गाडगे बाबा आदी सकल संत परंपरेला अभिवादन करून ज्यांनी ही संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोचवली आणि समाजाचं खऱ्या अर्थानं जनजागरण आणि प्रबोधन घडवलं अशा कीर्तनकारांना शाहिरांना प्रवचनकारांना आंधळ्यांना पांगळ्यांना पिंगळ्यांना वासुदेवांना कडकलक्ष्मी यांना आणि महाराष्ट्रातील सर्व लोककला उपासकांना आम्ही विनम्र अभिवादन करतो। आमची परंपरा आमची संस्कृती हे सर्व सांगण्यासाठी मी एक संतांचा निरोप घेऊन आपल्या समोर आलेलो आहे। वेडावाकडा का होईना आडाण्याचा प्रसाद तुम्ही स्वीकार कराल असं आपल्या तीर्थक्षेत्रातील या माऊली मंडळींना माझं प्रबोधनाचं निवेदन आहे। शंभो शिवशंकर हर 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 महादेव। आहो पार्वती शिवशंकर सुमरन करा विठ्ठल रुक्मिणी वरा देवा विठ्ठल रुक्मिणी वरा कृपा करून हर निगाव स्वामी हरी हरी कृपा करून हर निगाव स्वामी न्यामज पंढरपुरा। हे अशी आहे ज्याची धारणा गणना कोण करी देवा गणना कोण करी। अर्जुनाची घोडी दुतली भले भले अर्जुनाची घोडी दुतली तुम्हीच हो श्री हरी। ज्ञानदेवान रेड्यामुखी वेद की हो बोलविला रामा वेद की हो बोलविला अन पाषाणाचा देव हा हरी हरी पाषाणाचा देव नाम देवा संग जेवला पाषाणाचा देव नाम देवास ऊच नीच असो नाहीसी एकनाथाची वाणी माझ्या एकनाथाची वाणी ग्रामसभा ऐसा संदेश दिला ग्रामसभा ऐसा संदेश दिला माझ्या गाडगे महाराजांनी ग्रामसभाईचा संदेश दिला गाडगे महाराजांनी। शंभो शिवशंकर हर 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 महादेव। शिवजन्माचा शोभती कुणी आत्म्याला बोलती आता जन्म नाही सांगती हे वासुदेव बोलती या जन्मान तारील त्या कलंकीन बुडविल। शंभो शिवशंकर हर 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 महादेव। आता शाहिरांनी तुम्हाला सांगितलं आपली संस्कृती आपला इतिहास पण हा वासुदेव आता किती वाजले आता 9:15 वाजता ह्या ठिकाणी यायचं कारण काय कारण वासुदेवानं तसं पाहायला गेलं तर सकाळी पहाटेला यायला पाहिजे पण वासुदेवाला माहिती होतं ह्या माय माऊली लक्ष्मी कमळी कारभारी लय भारी या काय काय टीव्हीच्या मालिका सोडून तुम्ही इथं आता कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल वासुदेवाला माहिती होतं आपण पण लेट गेलं पाहिजे कारण ह्या माऊली ही मंडळी रात्रभर जागून 12 वाजता जर झोपली तर ती काय पहाटे उठणार नाही म्हणून वासुदेवाला माहिती होतं कारण आता सर्व जग हे YouTube
मोबाईल ह्याच्यात व्यस्त आहे. जाग करायला आता कुणाला सांगायची गरज नाही, पण आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. आमचे संत सांगतायत का? कारण देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. भगवंताचा अवतार म्हणजे संत आहे. ते आमच्या या मातृभूमीत या तीर्थक्षेत्रात जन्माला आले, ते आम्हाला सांगतायत आणि त्यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही. संत सांगतायत देवा संतांनी तुम्हाला जाग केले यात नवल नाही, मला जाग केले यात नवल नाही, पण भगवंतालाही जाग करण्याची ताकद संतांच्यात आहे. वा. म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणतात, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, देवा झाले ती गोळा. सोडा सेज सुख, सोडा सेज सुख, आता पाहू द्या मुख कमळा. रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी, देवा झाली से दाटी. रंग उताविळ, मन उताविळ, रूप पहावया दृष्टी. राही रखुमाताई तुम्हा येऊ द्या दया, देवा येऊ द्या दया. सेज हालवुनी, सेज हालवुनी, जागे करा देवराया. गरुडानुमंत पुढे पाहती वाट, देवा पाहती वाट. स्वर्गीचे आमर, स्वर्गीचे आमर, घेऊन आले बोबाट. संत सांगतायत जागवा, नामदेव महाराज सांगतायत जागवा. पण देवाला जाग केलं, देवाला जाग केलं संतांनी, म्हणून थांबले नाही. त्याने आम्हाला या सकळ जीवालाही जाग केलं. उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता. शरण रिघा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिशुन. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. माया विघ्ने भ्रमला करे. आसपास झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या कडेला बिल्डिंगी पाहून मन 1985 साली आम्ही आळंदीत आलो होतो. पूर्ण मोकळं रान होतं, पण इतकं ऐश्वर्य लाभलंय आता. देव कुठं आहे आता शोधावं लागतं. म्हणून उठा जाग व्हा, जागे व्हा. कारण हा जन्म पुन्हा नाही. हा एकदा का जन्मातून निघून गेला, ह्या देहाला पुन्हा जन्म नाही. म्हणून बरं सांगितलंय संतांनी. माऊली म्हणते, उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे. हे घतिका यंत्र जैसे भ्रमिले गा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. म्हणून या संसारात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आम्ही त्या भगवंताला विसरलो असं पण काही नाही. कारण आजकाल ही छोटी छोटी मुलं सुद्धा कीर्तनकार झालेत, म्हणजे प्रबोधनाचं कार्य सर्वजण करतायत. पण जाग म्हणजे काय? आम्ही त्या भगवंताच्या तत्वानुसार जागलं पाहिजे. म्हणून गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असेल एका घा. तुम्ही राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. हा राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मूळबंदी. सांडा वाहू घिया उपाधी, लक्ष देऊन राहा गोविंद गा. अल्पायुष्य मानव देह, शक्त गणिले ते अर्धरात्र खाय.
या देहाचं चिंतन करताना सांगितलं ह्याचे अल्प, ह्याची गॅरंटी नाही. कधी आपण डोळे मिटून भगवंताला शरण जाऊ सांगता येणार नाही. हा देह क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सोडा सावध माया आशा, काही चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. या देहाची गॅरंटी नाही, कारण हा देह नाशिवंत आहे. मदल असा सांगते आपल्या अभंगात, हा देह नाशिवंत मळमुद्राचा बाधा. हा देह नाशिवंत मळमुत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा बांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरता हरिहरा शरण रिघा गोविंदा, परियेसी मदलसा सोहम जो जो रे बाळा. परियेसी मदलसा सोहम जो जो रे बाळा. हा दिसायला सुंदर आहे, हा गोरा आहे, काळा आहे, पण ह्याच्यामध्ये जे मांस आहे हे 2 तास जरी आपण राहिलो जीव गेल्यानंतर तरी हे वास मारतंय. ह्याचा नाश होणार आहे. नाशिवंत देह जाणारे सकळ. ह्या देहाची गॅरंटी नाही. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. तुम्ही आम्ही सर्वजण भजन करतोय, पण भगवंताचं चिंतन हे आपण आपल्या फावल्या वेळामध्ये तरी केलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे. आपण काय उपकार करत नाही देवावरती, कारण हा देह अनमोल आहे. हा मिळाला फुकट. तुकाराम महाराज म्हणतात, कारेन आठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. काय ते तुझी तेनी केली नाही चिंता, राहे त्या अनंत आठवणी. आम्ही ज्यावेळी लहान पोटात होतो ना आईच्या गर्भात, त्यावेळी आमच्या मातेला दूध तयार करून ठेवला आम्ही जन्माच्या यायच्या आधी. एवढी भगवंताची कृपा आपल्यावरती आहे. आता दूध आणायला गेलं तर बाटलीतलं मिळतंय, ते पण 40 रुपये लिटर. फुकट दिलं फुकट. असा एक एक अवयव आपल्याला फुकट देवाने दिलेला आहे. आम्हाला त्याची किंमत नाही. आम्ही त्याच्यात गुटखा खातो, दारू पितो, नाही ती व्यसनं करतो आणि ह्याचं सगळं गटार करून टाकतो. हा देह इतका सहज मिळालेला नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करा. भगवंताच्या ग्रंथांचं, संतांचं, पंथांचं चिंतन करा. वासुदेवाला हेच सांगायचं आहे, तुमच्याकडून दान मागून माझं पोट भरायचं नाही, त्यासाठी मला नोकरी आहे. पण दान पण देताना विचार करा, भगवंताचं नामस्मरण करा. हे वासुदेव सांगतात, हे आमचे संत सांगतायत. म्हणून नाहीतर इतकी जण लोक श्रीमंत जन्माला आली पण त्यांची पोटं भरली नाहीत. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमचा अंबानी, काय कमी आहे का त्याला? पण कोल्हापूरलाच गेला आणि हाती घेऊन गेला आमचा. म्हणजे तोही रिकामाच आहे, त्याला हाती मिळणार नाही. अखंड जगामध्ये जेवढं भारी जंगल नसल, जेवढे प्राणी नसतील, तेवढं त्या गुजरात शहरात अंबानीने बनवलेलं आहे त्याच्या मुलग्यानं. पण त्याला कोल्हापूरचा आपला हत्ती घेऊन जाऊ असं वाटलं. म्हणजे आपलं पोट भरत नाही. आमच्या संतांनी सांगितलं हे पोट कसं भरतं ते. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, या संसारा पायी तू राम नाम घेई, मानव देही आला जन्माला संसार केला काय. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. हात लावणी नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही म्हणाल घर आणि दार, हे हितच रात बर.
आम्ही गेल्यावर त्याच गावाबाहेर घर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही म्हणाल पैसा अडका हे हितच रात बरका माणूस गेल्यावर संगती एक मातीचा मडका घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी रामने घोडे हाती या क्षणात होईल माती रावण गेला लंका जळाली अशीच आपली गती घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी म्हणून हा संसार दुःखरूपीचा आहे संसार दुःख मूळ तुम्हाला सगळं रोजचं हे पाठांतरातलंच आहे चहूकडे इंगळ आणि विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ आम्ही नुसतं तळमळायचं आहे ज्याचा सुख मिळालं ते आपलं त्याच्या मस्तीमध्ये फिरतंय ज्या गरीब आहे ते उपाशी मरतंय आम्हाला त्याच्याशी कुणाचं काय करायचं नाही पण संताला ते बघवलं नाही संतांनी सगळ्यांचा विचार केला माऊलीनी दान मागितलं काय झोळ्या भरून घ्यायसाठी कुठली मर्सिडीज गाडी घ्यायसाठी बिल्डिंग बांधायसाठी नाही ह्या विश्वाचं कल्याण व्हायला पाहिजे म्हणून दान मागितलं आता विश्वात्मके देवी येणे वाग्य यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हा झोळी पसरून पसारा मागितला ना तो तुमचा आमचं रक्षण होण्यासाठी आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी नाही कुठंही मला फुटभर आळंदीत माऊलीची जागा दाखवा त्यांच्या नावावर सातबार आहे म्हणून नाही आमच्या एकरांनी जमीन पडल्या म्हणून जगद्गुरु तुकोबा राय पण आमचे दान मागतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी शेवटी सांगतात तुका म्हणे गर्भवासी या माता माऊली बसल्यात ना ह्यांच्या पोटाला आम्हाला जन्माला घाल जेणेकरून या संसाराचं या समाजाचं कल्याण होईल असं काहीतरी दान मागा आमच्या झोळ्या भरण्यासाठी दान नको म्हणून ह्या रामनामाचं दान तुम्ही आळंदीतलेच आहात तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही जगाला सांगताय पण माझ्या पांडुरंगाचं माझ्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही घ्या हे वासुदेवाला सांगायला आळंदीदात तुम्ही बोलवलं त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय